मी उल्लेख केला की उत्तर प्रदेशमध्ये काम केलं. उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही फिरला, काम केलं त्या ठिकाणी. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांचा तुमचा फार जवळचा संबंध आला. तर या दोघांमध्ये आपण विकासासंदर्भात तुलना करायची म्हटलं असे 3 मुद्दे कुठले सांगाल की ज्याच्या आधारावरती या दोघांमधला फरक स्पष्ट होऊ शकेल? सर, पहिला जो फरक दिसतो तो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे. तिथे महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे, ते तिथे नाही आहे. दुसरा फरक जो मला जाणवतो तो ह्युमन डेव्हलपमेंट जे महाराष्ट्रातल्या चांगल्या पद्धतीने झालं आहे ते तिथे झालेलं नाही आहे. आणि तिसरा फरक जर पाहिला तर तिथे टुरिझम चांगल्या पद्धतीने डेव्हलप आहे जे महाराष्ट्रात नाही आहे. तर मला वाटतं की हे 3 फरक नक्की आहे. ओके. कुठल्या प्रकारचं टुरिझम डेव्हलप झालं आहे? सर, मी मथुरात होतो तर तिथे सोबत जवळच आग्रा होतं. तर आग्रा आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक टुरिस्ट स्पॉट आहे. तिथे खूप दरवर्षी आंतरराष्ट्रीय पर्यटक भेट देत असतात भारतातून आणि इतर ठिकाणी. मथुरा ही एक चांगलं पर्यटन स्थळ आहे, तिथेही खूप लोक भेट देतात. सोबतच जवळच वृंदावन हेही पर्यटन स्थळ आहे. या 3 ठिकाणी मी गेलो होतो.